नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आतापर्यंत या सप्टेंबर महिन्यापासून इयत्ता 7वीच्या मराठी या विषयाच्या जवळजवळ 6 धडे, त्यामध्ये काही कविता आहेत, काही धडे आहेत, हे या सर्व धड्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. आजचं जी काही 7वी कविता आहे, ही 7वी कविता आहे. त्या कवितेचं नाव आहे माझी मराठी. कवितेचं काय नाव आहे? माझी मराठी. या कवितेचे कवी आहेत, या कवितेच्या कवयित्री आहेत मृणालिनी कानिटकर जोशी. कोणत्या? मृणालिनी कानिटकर जोशी. यांचा जन्म 1969 सालचा. या कवयित्री यांनी मृणालिनी कानिटकर जोशी यांनी आकाशवाणी आणि दूरदर्शन या दोनही केंद्रांवरती, आकाशवाणी केंद्र असेल, दूरदर्शन केंद्र असेल, या दोनही केंद्रांवरती वेगवेगळ्या कार्यक्रमाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमाचं लेखन त्यांनी केलेलं आहे. त्यांचा सीमंतिनी हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. सीमंतिनी हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. प्रत्येकाला, कुणी असो, प्रत्येकाला आपल्या मातृभूमीविषयी आपल्या मनामध्ये खूप आपुलकी असते, प्रेम असते. आपण ज्या ठिकाणी राहतो ती गल्ली, ज्या गावात राहतो ते गाव, ज्या शहरात राहतो ते शहर, ज्या राज्यामध्ये राहतो ते राज्य, ज्या देशामध्ये राहतो तो देश, म्हणजे आपली जी मातृभूमी आहे, जी काय मायभूमी आहे, या मातृभूमीबद्दल प्रत्येकाच्या मनामध्ये आपुलकी असते, प्रेम असतं. ते प्रेम जसं आपल्या आईविषयी आपल्या मनामध्ये जे प्रेम असतं, जी आपुलकी असते, त्याच प्रकारचं प्रेम, त्याच प्रकारची आपुलकी आपण आपल्या मातृभूमीबद्दल, आपल्या माय देशाबद्दल, आपल्या ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणाबद्दल आपल्या मनामध्ये प्रेम, आपुलकी ही असते. म्हणजेच या ज्या लेखिका, या ज्या कवयित्री आहेत, या कवयित्रींनी या आईची जी काही आईच्या मनामध्ये आईच्याबद्दल असलेलं आपल्या मनामधलं प्रेम, त्याची उपमा जणू काही या मातृभूमीबद्दल आपल्या मनामध्ये जे प्रेम आहे त्याबद्दलची थोरवी त्यांनी सांगितलेली आहे. जसं आपल्या मनामध्ये आपल्या आईबद्दल जसं प्रेम असतं, जशी माया असते, जशी आपुलकी असते, तसंच प्रेम मराठी भाषेविषयी सर्वांना वाटत असतं. आणि म्हणूनच या कवयित्रींनी आपली जी काही मराठी भाषा आहे, या मराठी भाषेमधल्या शब्दांचं जे महत्व आहे, या शब्दांचं महत्व, या बोलींचं महत्व आणि मराठी भाषेची थोरवी या कवितेमधून आपल्याला
सांगितलेली आहे. मराठी भाषा, जसं आपल्याला आपल्या आईबद्दल प्रेम असतं, आपुलकी असती, आपण ज्या भूमीमध्ये राहतो, ज्या देशामध्ये राहतो, ज्या राज्यामध्ये राहतो, ज्या जिल्ह्यामध्ये राहतो, ज्या शहरामध्ये राहतो, त्याचं सुद्धा आपल्या मनामध्ये प्रेम असतं, आपुलकी असते. त्याप्रमाणेच आपण जी भाषा बोलत असतो, जी आपली मातृभाषा असते. आता आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, आपली मातृभाषा आहे मराठी, आणि मग या मराठी भाषेची थोरवी या कवयित्रीने या कवितेमधून व्यक्त केलेली आहे. मग या मराठी बोलीचं सौंदर्य, या मराठी बोलीची महत्ता यांचा यथोचित गौरव या कवितेमधून केलेला आहे. मग या कवितेमधून आपल्याला कोणती शिकवण मिळू शकते? मातृभाषेविषयी गाढ प्रेम आणि आस्था आपल्या हृदयामध्ये ठसावी म्हणून ही कविता आपल्याला या अभ्यासासाठी आलेली आहे. मी कविता वाचतो आणि वाचता वाचता शब्दांचे अर्थ आणि त्या कवितेचा अर्थ सांगतो. माझी भाषा माझी आई, माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई. माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात, तिच्या राहावे ऋणात, होऊ नये उतराई. बाप पहिलं जे कडवं आहे, माझी भाषा माझी आई, म्हणजे आपली जी काही भाषा आहे त्या भाषेला उपमा कोणाची दिलेली आहे? आईची उपमा दिलेली आहे. जसं आपण आपल्या आईच्या प्रेमामध्ये, आपल्या आईबद्दल आपल्या मनामध्ये जे प्रेम आहे ते प्रेम आपण जसं आपल्या मनामध्ये प्रेम आहे तसंच प्रेम आपल्या भाषेविषयी सुद्धा आपल्या मनामध्ये असलं पाहिजे. माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात, होऊ नये उतराई. ऋणात, ऋणात म्हणजे कर्जात, म्हणजेच कृतज्ञ असावं. जसं आपण आईच्या बद्दलची जी काही कृतज्ञता आहे ती कृतज्ञता आपल्या मनामध्ये असते आणि त्या ऋणामधून, त्या कृतज्ञतेमधून आपण कधीही उतराई होऊ शकणार नाही. त्याचप्रमाणे ही जी मराठी भाषा आहे या मराठी भाषेच्या ऋणामध्ये सुद्धा, ज्या मराठी भाषेची जी कृतज्ञता आहे या कृतज्ञतेमधून सुद्धा आपल्याला कधीच उतराई होता येणार नाही. माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात, होऊ नये उतराई. म्हणजे मराठी भाषेची थोरवी सांगताना या कवयित्री म्हणतात, या मराठी भाषेची थोरवी सांगताना, या मराठी भाषेचं गुणगान करताना या कवयित्री म्हणतात, माझी मराठी भाषा माझी आई आहे. माझी मराठी भाषा माझी आई आहे. ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. ती माझ्या मनातल्या भावनांना अर्थ देते. मी मराठी भाषेच्या ऋणामध्ये कायम राहू इच्छिते. जसं आपण आईच्या ऋणामध्ये कायम राहू इच्छितो त्याचप्रमाणे या कवयित्री म्हणतात की मी माझ्या मराठी भाषेच्या ऋणामध्ये सुद्धा कायम राहू इच्छिते. मी कृतज्ञ राहू इच्छिते. तिच्या उपकाराची फेड मी कधीच करू शकत नाही. तिच्या ऋणामधून उतराई होऊ नये असे मला वाटते. उतराई होणे म्हणजेच उपकार फेडणे. उपकार फेडणे. पहा, माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना देई.
ही जी माझी भाषा आहे, माझी मराठी भाषा आहे, मातृभाषा आहे, मराठी भाषा आहे, ती भाषा म्हणजे माझी आई आहे आणि ती माझ्या भावनांना अर्थ देते. ती माझ्या भावनांना अर्थ देते, म्हणजेच माझ्या मनातल्या ज्या काही भावना आहेत त्या भावना मी त्या शब्दाद्वारे व्यक्त करतो आणि व्यक्त केल्यामुळे माझ्या मनामधले जे काही भावना आहेत त्या भावनेंना अर्थ प्राप्त होतो या माझ्या भाषेमुळे, मराठी भाषेमुळे. आणि म्हणूनच तिच्या राहावे ऋणात उतराई होऊ नये उतराई, म्हणजे तिच्या ऋणामध्ये मी सतत राहावं, त्या ऋणातून कधीच मुक्त होऊ नये, कधीच उतराई होऊ नये. म्हणजे माझ्या मनामध्ये जे काही आहेत, जे काही अर्थ आहेत त्या अर्थांना वाट करून देणारी जी माझी मातृभाषा आहे त्या मातृभाषेच्या ऋणामध्ये मला सतत राहायचं आहे, त्या ऋणामधून कधीही उतराई व्हायचं नाही. दुसरा आहे तिच्या एकेका शब्दाला, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल. कधी तप्त लोहापरी, कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शीतल. कांचन, कांचन म्हणजे सोनं, मोल म्हणजे किंमत. कांचन म्हणजे सोनं, मोल म्हणजे किंमत. तप्त म्हणजे गरम उष्ण, तप्त म्हणजे गरम उष्ण. लोहापरी म्हणजे लोखंडाप्रमाणे, लोहापरी म्हणजे लोखंडाप्रमाणे. शीतल, शीतल म्हणजे थंड. पहा, तिच्या एकेका शब्दाला, तिच्या एकेका शब्दाला रत्न कांचनांचे मोल. म्हणजे माझ्या ही जी काही मराठी भाषा आहे या मराठी भाषेचा एक एक शब्द, या एकेका शब्दाला रत्नांचं आणि कांचनांचं म्हणजे सोन्याचं मोल आहे, किंमत आहे. म्हणजे मी जो काही शब्द उच्चारते त्या प्रत्येक शब्दाला, या मराठी भाषेच्या प्रत्येक शब्दाला रत्नांचं आणि सोन्यांची किंमत आहे. म्हणजे शब्द साधे सुधे नाही आहेत माझे, या शब्दांना सुद्धा किंमत आहे, मोल आहे. कशाची आहे तर रत्नांची आणि सोन्याची. म्हणूनच माझा मराठी शब्द हा अनमोल आहे, ज्याची कोणा कुठेही मोल करता येत नाही ज्याचा, असा तो अनमोल. कारण रत्न आणि सोन्यापेक्षाही जास्त किंमत माझ्या या शब्दांना आहे. आणि म्हणूनच माझ्या मराठीच्या एक एक शब्दाला सोन्याच्या आणि रत्नांचं मोल आहे. म्हणून माझा शब्द, मराठी शब्द हा अनमोल आहे. कधी तृप्त लोहापरी, म्हणजे त्या शब्दांमध्ये कधी कधी अगदी लोखंडाप्रमाणे उष्ण, उग्र अशी धगधगती धग त्या शब्दांमध्ये असते, तर कधी थंडगार चांदण्यांचा सुखद अनुभव असतो. म्हणजेच आपण जे शब्द आहेत तो बोलताना आपल्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त होत असतात. जर एखाद्याशी भांडण झालं तर आपण रागारागाने बोलत असतो, त्यावेळेस जणू काही ते शब्द जणू काही तापलेल्या लोखंडासारखे आपल्याला जाणवतात. पण एखाद्याबरोबर जर प्रेमाने बोलत असेल, जिव्हाळ्याने बोलत असेल, आपुलकीने बोलत असेल, तर त्यावेळेस ते जे शब्द आहेत ते शब्द काही म्हणजे जणू शीतल चांदण्यांचा सुखद अनुभव आपल्याला होतो. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनांचे मोल, कधी तप्त लोहापरी, कधी चांदणे शीतल. म्हणजे आपल्या मनामधल्या ज्या प्रकारच्या भावना असतात त्या प्रकारच्या भावनेमधूनच ते शब्द आपल्या तोंडामधून प्रगट होत असतात.
तिसरं कडवं पाहूया. रान वाऱ्यात गंधात माझी मराठी भिजली. रान वाऱ्यात गंधात माझी मराठी भिजली. लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. गंध, गंध म्हणजे सुवास. गंध, सुवास. लेऊनिया म्हणजे नेसून, अंगावरती नेसून, धारण करून, परिधान करून म्हणजे लेऊन. रान वाऱ्याच्या गंधात, जे काही रांग असतं. माझी जी मराठी भाषा आहे, ही मराठी भाषा रान वाऱ्याच्या वासामध्ये भिजते. म्हणजे आपण डोंगरावरती गेलो, डोंगरावरचं जे काही रानवारा आहे, त्या डोंगरावरची जी काही फुलझाडं फुललेली असतात, जो काही सुगंध असतो, जो काही सुवास असतो, त्या सुवासाप्रमाणे माझी भाषा सुद्धा संपूर्ण या वाऱ्याच्या सुवासामध्ये फिरत असते, भिजत असते. तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास आलेला असतो. विविध बोली भाषा, लेऊनिया नाना बोली म्हणतात ना. 10 कोसावर भाषा बदलते. 10 कोसावरती भाषा बदलते. म्हणजे आपण गाव सोडलं की ती भाषा बदलते, बोली भाषा बदलत असते. आपण नगरला राहतो, नगरची बोली भाषा वेगळी. पुण्याला गेलो, पुण्याची बोली भाषा वेगळी. मुंबईला गेलो, मुंबईची बोली भाषा वेगळी. जरी राज्य एक असलं तरी सुद्धा प्रत्येक शहरामधली बोली भाषा ही वेगवेगळी असते. म्हणूनच या कडव्यामध्ये कवयित्री म्हणते, लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. म्हणजे वेगवेगळ्या जरी बोली भाषा मी माझी मराठी भाषा बोलत असली तरी सुद्धा ती जणू काही या वेगवेगळ्या बोली भाषा अंगावर परिधान करून ही माझी मराठी भाषा सजली आहे. म्हणजेच अनेक बोली भाषांच्या वैभवाने ती नटली आहे. नाना म्हणजे अनेक विध, वेगवेगळ्या. बोली म्हणजे बोली भाषा. बोली म्हणजे बोली भाषा. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेऊनिया नाना बोली माझी मराठी सजली. माझी मराठी भाषा ही रानवाऱ्याच्या वासामध्ये भिजते. तिला रानातल्या वाऱ्याचा सुवास असतो. वेगवेगळ्या बोली भाषा अंगावर परिधान करून जणू काही माझी मराठी भाषा सजली आहे. म्हणजेच अनेक ज्या काही बोली भाषा या मराठी भाषेच्या आहेत, या बोली भाषेच्या वैभवामुळे ही माझी भाषा जणू काही नटलेली आहे. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल जो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. अमृत, अमृत म्हणजे काय तर सुधारस किंवा एक अलौकिक पेय, त्यालाच म्हणायचं पियुष, म्हणजेच अमृत. मग माझ्या भाषेचं जे अमृत आहे, म्हणजे माझ्या भाषेचं जे अमृत आहे, माझ्या भाषेचं जे पियुष आहे, अलौकिक पेय आहे, जणू काही माझी भाषा जी आहे, जे अलौकिक पेय आहे, जे पियुष आहे, जे सुधारस आहे, ते प्राशेल तो भाग्यवंत. प्राशेल म्हणजे पील. जसं आपण पाणी पितो, दूध पितो, तसं ते काही अमृत आहे. ते अमृत प्याल्यानंतर भाग्यवंत तो कसा असेल, तो भाग्यवंत असेल, नशीबवान असेल. तो भाग्यवंत कसा असेल, नशीबवान असेल. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. ज्या ज्या कुणी माझ्या भाषेचं हे अमृत पिलेला असेल तो खरा नशीबवान, खरा भाग्यवंत.
म्हणजेच माझ्या भाषेचा जो गोडवा आहे, या माझ्या भाषेचा गोडवा, माझ्या भाषेचं अमृत जो कोणी पिऊन घेईल म्हणजे त्या भाषेची गोडी समजून घेईल, त्या भाषेची गोडी समजून घेईल, तोच खराखुरा भाग्यवान ठरेल, तोच खराखुरा नशीबवान ठरेल. तिचा नाही दुजा भाव, तिचा नाही दुजा भाव. दुजा भाव म्हणजेच आप पर भाव, म्हणजे मी आणि तू वेगवेगळा, आप पर किंवा फरक किंवा भेद. त्यामुळे या भाषेला काही दुजा भाव नाहीये, या भाषेला काही दुजा भाव नाहीये. असो कोणताही पंथ, पंथ म्हणजे एकाच विचारांच्या धारेने आचरण करणारा समूह. म्हणजे त्या समूहामधले जे लोक असतील त्या लोकांचा विचार सारखाच असतो, त्याला म्हणायचं पंथ. आणि मग ही जी माझी मराठी भाषा आहे, ही मराठी भाषा कोणताही पंथ असो, ती मराठी भाषा कोणताही पंथ असो, कोणताही समाज असो, त्यामध्ये ती भाषा भेदभाव करत नाही. म्हणजेच मराठीतले सगळे पंथ समान आहेत, म्हणजेच मराठीतले सगळे पंथ समान आहेत. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत, तिचा नाही दुजा भाव, असो कोणताही पंथ. म्हणजे माझ्या मराठी भाषेचे काही गोडवा आहे, तो गोडवा जो कोणी पिईल, जो कोणी समजून घेईल, तो खरा नशीबवान, तो खरा भाग्यवान ठरेल. कोणताही पंथ असो, कोणताही समाज असो, ही मराठी भाषा त्यामध्ये भेदभाव करत नाही. म्हणजे मराठीला हे सगळे पंथ समान आहेत, हे सगळे पंथ समान आहेत. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, शेवटचं कडवं. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. वर्णावी, वर्णावी म्हणजे वर्णन करावी, कथन करावी. थोरवी म्हणजे मोठेपणा, महानता. दूरदेशी म्हणजे लांबच्या प्रदेशामध्ये. ओवी म्हणजे एक जणू काही छंद प्रकार. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, ही जी माझी जी भाषा आहे, मराठी भाषा आहे, तिची महानता काय वर्णावी मी, म्हणजेच मी माझ्या मराठी भाषेचं काय काय महती वर्णन करावी, ती अशी अवर्णनीय आहे. आणि दूरदूरच्या देशामध्ये माझी ही मराठी भाषा पसरलेली आहे. म्हणजेच आपल्या या भागामधले जे काही मराठी लोक आहेत ते वेगवेगळ्या देशांमध्ये गेलेले असल्यामुळे जणू काही माझी भाषा दूरदूर देशांमध्ये गेलेली आहे. आणि म्हणून त्या ठिकाणाहूनही माझ्या मराठीची ओवी जणू काही लांबवरच्या देशामध्ये सुद्धा ऐकू जाते किंवा ऐकू येते. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी, ही जी काही माझी मराठी भाषा आहे त्या मराठी भाषेची महती किती जणांना सांगावी, काय काय वर्णन करावी मी ती, कारण ती वर्णन करण्यासारखी नाही, अवर्णनीय आहे. आणि म्हणूनच दूरदूरच्या देशांमध्ये दूरदेशी ऐकू येते, दूरदूरच्या देशांमधूनही ऐकू येते, कारण तिथपर्यंत माझी मराठी भाषा पोहोचलेली आहे, पसरलेली आहे. म्हणूनच माझ्या मराठीची ओवी या दूरवरच्या देशामधून सुद्धा, देशामध्ये सुद्धा आपल्याला ऐकायला मिळते. परत एकदा कविता वाचतो. माझी भाषा माझी आई, अर्थ भावनांना दे.
तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई, तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. तिच्या एकेका शब्दाला रत्नकांचनांचे मोल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. कधी तप्त लोहापरी कधी चांदणे शीतल. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. रानवाऱ्याच्या गंधात माझी मराठी भिजली. लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली. लेऊन या नाना बोली माझी मराठी सजली. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. माझ्या भाषेचे अमृत प्राशेल तो भाग्यवंत. नाही तिचा नाही दुजा भाव. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. तिचा नाही दुजा भाव असो कोणताही पंथ. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. माझ्या मराठी भाषेची काय वर्णावी थोरवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. ही कविता वहीमध्ये लिहून घ्यायची आहे. आपण आता या कवितेचा स्वाध्याय पाहूयात. या कवितेचा स्वाध्याय. या स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला आहे, खालील आकृत्या पूर्ण करा. स्वाध्याय काय? खालील आकृत्या पूर्ण करा. त्यातला अ आकडा, कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते. कवयित्रीचे मराठी भाषेशी नाते म्हणजे कवयित्री झाली मुलगी आणि भाषा झाली आई. म्हणजे या दोघींचं नातं कशाचं आहे? आई आणि मुलगी. आई आणि मुलगी या दोघींचं या कवयित्रीचं मराठी भाषेबरोबर असलेलं नातं. आई आणि मुलगी. त्यातला आ, खरा भाग्यवंत. आ, खरा भाग्यवंत. कोण आहे खरा भाग्यवंत? मराठी भाषेचा अमृत प्यायलेला. मराठी भाषेचा अमृत प्यायलेला. त्यातला ई. प्रश्न पहिल्या मधला अ पाहिला. कवयित्रीचे मराठी भाषेशी असलेलं नातं आई व मुलगी. आकडा खरा भाग्यवंत. अमृत, मराठी भाषेचं अमृत प्यायलेला. त्यातला ई आकडा मराठी भाषेची वैशिष्ट्ये. या मराठी भाषेचे वैशिष्ट्य कोणकोणते आहेत? पहिला आहे रत्नकांचनांच्या मोलाची. पहिला आहे रत्नकांचनांच्या मोलाची. दुसरा आहे उष्ण लोखंडासारखी. दुसरा आहे उष्ण लोखंडासारखी. आणि तिसरा आहे शीतल चांदण्यासारखी. ही झाली मराठी भाषेची वैशिष्ट्ये. त्यानंतर ई आकडा, मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द. मराठी भाषेसाठी कवितेत आलेले शब्द. त्यातला पहिला शब्द आहे आई. कोणता आहे? आई. दुसरा शब्द आहे अमृत. दुसरा शब्द आहे अमृत. आणि तिसरा शब्द आहे ओवी. तिसरा शब्द कोणता आहे? ओवी. या प्रकारे पहिला जो प्रश्न आहे तो प्रश्न आपण पाहिला. दुसरा प्रश्न पहा. खालील दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. खाली दिलेल्या अर्थाच्या कवितेतील ओळी शोधून लिहा. अ आकडा,
अ आकडा काय अर्थ दिलाय? विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे. मग या अर्थाची कवितेतली ओळ पाहिली तर दूरदेशी ऐकू येते माझ्या दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. मराठी भाषा दूरवर पसरलेली आहे. त्यातली दूरदेशी आहे. विविध बोलींमध्ये माझी मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. विविध बोली, लेवनिया नाना बोली, लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. या दुसऱ्या प्रश्नामधला अ आकडा त्याचा अर्थ, तो जो अर्थ आहे विविध बोलींमुळे मराठी भाषा समृद्ध झालेली आहे. मराठी भाषा समृद्ध झालेली त्या कवितेतली ओळ कोणती आहे? लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. लेवनिया नाना बोली माझी मराठी सजली. त्यातला माझ्या मराठीची ओवी दूरदेशातही ऐकायला येते. माझ्या मराठीची ओवी दूरदेशातही ऐकायला येते. त्यातला आहे दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. दूरदेशी ऐकू येते माझ्या मराठीची ओवी. हा झाला दुसरा प्रश्न. तिसरा प्रश्न, खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. खालील कवितेच्या ओळीतील भाव तुमच्या शब्दात लिहा. काय पहा, माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. माझी भाषा माझी आई अर्थ भावनांना देई. तिच्या राहावे ऋणात होऊ नये उतराई. आता पहा, माझी भाषा माझी आई म्हणजे माझी जी मराठी भाषा आहे ती जणू काही माझी आई आहे. माझी मराठी भाषा माझी आई आहे. ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते. ती माझ्या मनातील भावनांना अर्थ देते. मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते. मी कायम तिच्या ऋणात राहू इच्छिते. तिचे उपकार कधीच फिटू नयेत. तिचे उपकार कधीच फिटू नयेत. हा झाला प्रश्न तिसरा. चौथा प्रश्न पहा, खालील शब्दांचा उपयोग करून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. म्हणजे काही 4 शब्द दिलेले आहेत, त्या वाक्यामध्ये ते शब्द आले पाहिजे. पहिला शब्द आहे ऋण. पहिला शब्द कोणता आहे? ऋण. त्या पहिल्या शब्दामध्ये काय येईल पहा, महादूने बँकेतून ऋण काढले. महादूने बँकेतून ऋण काढले. दुसरा शब्द आहे थोरवी. माझ्या भारत देशाची थोरवी मी गातो किंवा मी गाते. माझ्या भारत देशाची थोरवी मी गातो किंवा गाते. उतराई, आईच्या ममतेमधून कोणी उतराई होऊ शकत नाही. आईच्या ममतेमधून कोणी उतराई होऊ शकत नाही. आणि चौथा शब्द आहे भाषा. माझी भाषा मला प्रिय आहे. माझी भाषा मला प्रिय आहे. त्यातला आता खेळूया शब्दांशी. या कवितेमधले यमक जुळणारे शब्द लिहा. आता पहा, आई, आई या शब्दाचा या कवितेमधल्या ओळी जर पाहिल्या, आपण ही कविता पाहिली, या कवितेमधला या पहिल्या कडव्यामधला आई हा शब्द आहे शेवटचा. त्याच्या खालचा आहे देई. आई देई. भिजली सजली. भिजली सजली. आणि थोरवी
ओवी, थोरवी ओवी. हा स्वाध्याय सगळा वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे आणि शाळा सुरू झाल्यानंतर आपण आपल्या शाळेमधल्या शिक्षकांना हा स्वाध्याय दाखवायचा आहे, तपासून घ्यायचा आहे आणि त्याचे मार्क्स मिळवायचे. या ठिकाणी ही कविता संपली. आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.